ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके सुके सुके. तर भावांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर पाहिजे मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुणी विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस एकदम बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये. ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून एकदम फ्री म्हणजे मटेरियल आणि प्रेसेट आहे, तर ते डाउनलोड करून घ्या. प्लस आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा, कारण मित्रांनो आपण टेलिग्रामवरती मटेरियल फ्री प्रोव्हाइड करत असतो, प्लस ऍप्लिकेशन्स प्रोव्हाइड करत असतो एकदम प्रीमियर एपीके, प्लस आणखी कॅपकट प्रो सुद्धा प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे आपल्या टेलिग्राम नक्की जॉईन. टेलिग्रामची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. बिंदास्ती जाऊन जॉईन व्हा, प्लस ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओ. सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही मित्रांनो. जर तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप केला, थोडा पण स्किप केला, तर तुमचा व्हिडिओ आजचा बरोबर एडिट होणार नाही. त्यामुळे सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओला एक लाईक, आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे. तर आता कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस आणखीन मराठी इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवरती होणार आहे. सॉन्ग एकदम जबरदस्त आहे. तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे तर ते अगोदर डेमो व्हिडिओमध्ये पाहिला असेल, ते व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस बेसिक टू ॲडव्हान्समध्ये. ओके, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या एडिट करायचं कॅपकटवरती. कॅपकट जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते डाउनलोड करून घ्या, आपल्या टेलीवरती आहे. ओके, तर कॅपकटला या VPNची गरज लागत नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं VPN यूज करायची तर गरज नाही आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला काल ज्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं मी की आपण एक नवीन चॅनल उघडणार आहोत आपलं, तर ते आपण चॅनल ओपन केलेलं आहे. चॅनलचं नाव असणार आहे माझा डिजिटल प्रवास म्हणून. ते चॅनलची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. सध्या टेलिग्राम तर काही चलत नाही, बॅन झाले 2-3 दिवसासाठी. तर त्याची लिंक काय करा, तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. यूट्यूब चॅनलचं नाव काय असणार आहे, माझा डिजिटल प्रवास. तर 100% चॅनल सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती जबरदस्त एकदम यूट्यूबचा खुलासा करून आपण व्हिडिओ टाकणार आहोत, त्यामुळे काय करा, नक्की त्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. त्या व्हिडिओचा म्हणजे तो चॅनलचा व्हिडिओ रेडीच आहे. आपण आज किंवा उद्या तो व्हिडिओ पब्लिश करून टाकणार आहेत. ओके, त्यामुळे त्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पटापट. त्यासुद्धा इकडे जसं सपोर्ट केला तिकडे पण सपोर्ट करा. ओके, तर आपलं जे कॅपकट आहे तर ते आपण कॅपकट ओपन करूया. कॅपकटचा अशा प्रकारे इंटरव्ह्यूज बघायला मिळणार आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ओके, न्यू व्हिडिओवरती क्लिक केलं तर मी 17 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल. 17 सेकंदाचा व्हिडिओ तुम्ही एक इम्पोर्ट करून घ्या. हे बघा अशा प्रकारे, 12 सेकंदाचा आहे. सिंपल व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्या पहिल्यांदा. तर आपला जो व्हिडिओ तर तुम्ही इम्पोर्ट करून घेतलेला आहे अशा प्रकारे आहे. बीट्सचा व्हिडिओ, हा बीट्सचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये. ओके, तर व्हिडिओ डाउनलोड करून इम्पोर्ट करून घ्या. आता काय करायचं, सिंपल आपल्या यामध्ये बीट्स ॲड करायचं. बीट्स ॲड करण्यासाठी काय करायचं, आता हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं. सगळ्यात पहिल्यांदा तर खाली थोडं स्क्रॉल करून ते ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, याचा ऑडिओ आहे तर ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. ओके, हे बघा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन सेपरेट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. सिंपल सॉन्ग आपलं येऊन जाईल. काय करायचं, सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं स्क्रॉल करून एक ऑप्शन आहे बीट्सचं, या बीटच्या ऑप्शनवरती यायचं आहे. हे बघा इथं आपलं असणार आहे पहिला बीट. सिंपल इथं पहिला बीट आहे, जिथं बीट नाव आहे ते आपला पहिला बीट असणार. ओके, इथं असणार दुसरा बीट. ओके, लगेच तिसरा बीट असेल. लगेच इथं एक चौथा बीट आहे. हे बघा अशा प्रकारे. लगेच इथं एक 5वा बीट असेल. ओके, थोडं समोर यायचं इथं 6वा बीट आहे. थोडं समोर यायचं इथं एक 7वा बीट आहे. ओके, थोडं समोरून इथं एक 8वा बीट आहे. हे बघा अशा प्रकारे, हे आहे 8वा बीट. थोडं समोर आहे इथं आहे 9वा बीट. इथं आहे एक 10 नंबरचा. लगेच इथं 11. तर हे इथं 12 आहे. लगेच इथं 13 असेल. इथं 14 असेल आणि इथं एक 15 असेल. ओके, तर आपले सगळे जेवढे काय बीट्स आहेत तर ते आपण एक करून ॲड करून घेतले. तुम्ही आता रिचेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येता नको. ओके, आता वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं स्क्रॉल करून एक ऑप्शन आहे रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटोजवरती जायचं आहे गाईज. फोटोजवरती आल्यानंतर सांगतो मी तुम्हाला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे, दाखवतो मी तुम्हाला. समजा एक एक्झाम्पलसाठी मला हा फोटो ॲड करायचा यूज करायचा आहे.
त्यासाठी मी हा फोटो यूज करेल. फोटो काय करायचं, बरोबर रेशोमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे, एकदम सिम्पल. ओके, आता काय करायचं आहे, ही जे बीट आहे, बीट वाईज आपला फोटो आहे तो स्प्लिट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे, जास्त काय अवघड काम नाही आहे, सोपं काम आहे एकदम. तर आपण घेऊया स्प्लिट करून दामादामानं, जास्त काही गडबड करू नका, कारण फोटो स्प्लिट करताना बरोबर स्प्लिट झाले पाहिजेत, एकदम सिम्पल. तर आपण घेऊया स्प्लिट करून. दोन आहेत बीट, इथं एक असतील, इथं एक असेल, इथं थोडं समोर दोन आहेत. ओके, तर आपले इतके स्प्लिट आहेत, आपण फोटो स्प्लिट करून घेतलेले आहेत. या फोटोमध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन, ॲनिमेशन आणि प्लस इफेक्ट्स ॲड करायचे, बॉडी आणि व्हिडिओ इफेक्ट्स. तर तुम्ही ॲड करून घ्या, सॉरी आपण तोपर्यंत स्प्लिट करून घ्या. तुम्हाला मी दाखवतो कसे ॲड करायचे, कुठून ॲड करायचे. व्हिडिओ सगळ्यांना संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुमचा होणारा व्हिडिओ बरोबर होणार नाही. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला एक लाईक, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. ओके, तर आपण डायरेक्टली बघूयात व्हिडिओला ट्रान्झॅक्शन, ॲनिमेशन कसे आणि कुठून ॲड करायचे. तर ओके, बरोबर एक झूम नाव ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ॲनिमेशनची लेंथ आहे ते फुल ठेवायची, काही छेडछाड करायची नाही आहे. झूम नावाचं ॲनिमेशन आहे, कॉम्बोवरती आहे, प्लस ट्रेंडिंगवरती भेटून जाईल. ओके, वर राईटवरती क्लिक करायचं आहे, समोर यायचं आहे आपल्याला. एक समोर आल्याच्या नंतर करायचं, एक ॲनिमेशनवरती यायचं, परत कॉम्बोवरती यायचं, एक ट्रेंडिंगवरती येऊन पॉपिंग कँडी नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. पॉपिंग कँडी, सिम्पल पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. आता पॉपिंग कँडी याची लेंथ जास्त फुल ठेवायची. हा किती फोटोला ॲड करायचं मला लगेच सांगतो. तर पॉपिंग कँडी या 4 फोटोला इफेक्ट ॲड करायचा. हा 1, 2, 3 आणि 4 या 4 फोटोला हा ॲनिमेशन ॲड करायचं, म्हणजे पॉपिंग कँडी ॲड करायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, परत ॲनिमेशनवरती यायचं. इथं आल्याच्यानंतर कॉम्बोवरती यायचं. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटतं. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट, सिम्पल स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याची लेंथ आहे ती फुल ठेवायची. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, एकदम सिम्पलमध्ये. एक ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. कॉम्बोवरती आल्याच्यानंतर एक वेव्ह अँड स्लाईड नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. स्लाईड, सिम्पल वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. याची जी लेंथ आहे ते फुल ठेवायची. ओके, ॲनिमेशन लेंथ फुल ठेवायची, कंजूसपणा करायचा नाही आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, परत ॲनिमेशनवरती यायचे. एक कॉम्बोवरती यायचे, कॅम मोशनवरती यायचे. त्याला एक डिस्टोर्ट राईट नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. डिस्टोर्ट राईट, सिम्पल या ठिकाणी डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तो ॲड करायला की समोरचे फोटो कसे यायचे, परत ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, कॅम मोशनवरती यायचे. इथं आल्याच्यानंतर एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. डिस्टोर्ट लेफ्ट, सिम्पल या ठिकाणी ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, सिम्पल ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. पेंडुलम 1, सिम्पल या ठिकाणी पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. तिकडे 1, इकडे 2. ओके, याच्या समोरचे फोटो कशी या, परत ॲनिमेशनवरती या, परत कॉम्बोवरती या. इथे एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घ्या. ओके, 1, 2, 1 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, परत ॲनिमेशनवरती यायचं, परत कॉम्बोवरती यायचं. एक ट्रेंडिंगवरती येऊन लेफ्ट झूम नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. लेफ्ट झूम, सिम्पल या ठिकाणी लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. लेंथ फुल ठेवायची. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, परत ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. एक राईट झूम नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. सिम्पल राईट झूम नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. ओके, आणि याची लेंथ 8 सेकंड ठेवायची, म्हणजे फुल ठेवून घ्यायची आहे. राईटवरती क्लिक करायचे, समोरचे फोटो कसे यायचे, परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, कॅम मोशनवरती यायचं. इथं आल्याच्यानंतर एक डिस्टोर्ट राईट नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. डिस्टोर्ट राईट, सिम्पल या ठिकाणी ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. एकदम लास्टचे फोटो कसे यायचे, परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक डायनॅमिक शेक 2 नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. डायनॅमिक शेक 2, सिम्पल डायनॅमिक शेक 2 नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे. तर काय आपण ॲनिमेशन आहे, तर सगळे ॲनिमेशन आपण ॲड करून घेतलेली आहेत. आता काय करायचं आहे, एक 0 सेकंदापाशी यायचं आहे. एक काय करायचं, परत आता व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, क्लासिकवरती यायचं आहे. क्लासिकवरती आल्याच्यानंतर एक ब्लड लव नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. ब्लड लव, ओके, ब्लर रेड लव, ब्लड रेड, ब्लू रेड, काय ते ब्लर रेड लव. हा ॲनिमेशन, हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ आहे या कम्प्लिटली 4-5 फोटोवरती ठेवायची. ओके, समोरच्या फोटो कसे यायचं आहे मित्रांनो. इथं आल्याच्यानंतर परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. क्लासिकवरती बघूयात, क्लासिकवरती भेटला तर क्लासिकवरती नाही भेटणार, काय करा ट्रेंडिंगवरती बघूयात. ट्रेंडिंगवरती पण नाही, इथं सिम्पलमध्ये एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट तुम्हाला सर्च मारायचा आहे. एक ड्रीम मारा तरी चालणार आहे, बटरफ्लाय ड्रीम मारा, हा इथं येऊन जाईल. बटरफ्लाय ड्रीम, सिम्पल एक इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ जी आहे ती या फोटोवरती ठेवून घ्यायची. ओके, आपल्याला खाली मोठे 2 इफेक्ट ॲड करावं लागणार. त्यासाठी परत इफेक्टवरती यायचं आहे. इथंच थांबून काय करायचं आहे, परत आपल्याला यायचे व्हिडिओ इफेक्टवरती एक शेक नावाचं तुम्हाला इफेक्ट सर्च मारायचा आहे.
सिंपल शेक नावाचा इफेक्ट सर्च मारला हे बघा अशा प्रकारे शेक नावाचा इफेक्ट येऊन जाईल. शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा, याची लेंथ जी आहे ते एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. एक ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इथं याची ॲडजस्टमेंट जी आहे 7% ठेवून घ्या दोन्ही याची. राईटवरती क्लिक करा, बाकीची लेंथ फुल ठेवून घ्यायची. ओके, परत इथंच यायचं आहे मित्रांनो. परत आपल्याला काय करायचं आहे, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक व्हाईट फ्लॅश 2 नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. व्हाईट फ्लॅश 2 सिंपल या ठिकाणी व्हाईट फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची लेंथ जी आहे ती एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. ओके, आता याच्या थोडं समोरच्या फोटोपाशी म्हणजेच 6 नंबरच्या फोटोपाशी इथं आल्याच्यानंतर एक बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक ग्लोईंग डबल्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. ग्लोईंग डबल्स सिंपल या ठिकाणी ग्लोईंग डबल्स नावाची इफेक्ट ॲड करायचं आहे. इफेक्टची लेंथ आहे या दोन्ही फोटोवरती ठेवून घ्यायची. ओके, 3 आणि 5 नंबरचा फोटो आहे या फोटोवरती ठेवून घ्यायची. 5 सेकंदापाशी यायचा मित्रांनो. इथं आल्याच्यानंतर परत आपल्याला यायचं बॉडी इफेक्टवरती एक ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचं तुम्हाला इफेक्ट ॲड करायचं आहे. फ्रॅगमेंट क्लोन सिंपल फ्रॅगमेंट क्लोन नावाचं इफेक्ट ॲड करा. राईटवरती क्लिक करायचं आहे. इथं एक 2 फुटावरती त्याची लेंथ ठेवून घ्यायची आहे. ओके, परत काय करायचं आता एक परत बॉडी इफेक्टवरती यायचं समोरच्या फोटोपाशी येऊन परत ट्रेंडिंगवरती यायचं. इथं आल्याच्यानंतर एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट ॲड करायचा. ओके, दोन्ही फ्रॅगमेंट क्लोन आहेत, फक्त लेंथ 2-2 फुटावरती आपण ठेवलेली आहे. ओके, 7 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. परत आपल्याला बॉडी इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी बॉडी इफेक्टवरती यायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. एक टोटेम फ्लेम्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. टोटेम फ्लेम्स सिंपल या ठिकाणी टोटेम फ्लेम्स नावाचं इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ या फोटोवरती ठेवून घ्यायची आहे. परत एक समोरच्या फोटोपाशी यायचं. परत यायचं बॉडी इफेक्टवरती परत ग्लोईंग लाईन्सवरती येऊन फ्लेम विंग 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. फ्लेम विंग्स 1 सिंपल या ठिकाणी फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट या फोटोवरती लेंथ त्याची ठेवायची आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी म्हणजे 9 सेकंदापाशी यायचं आहे. परत आपल्याला बॉडी इफेक्टवरती यायचं. परत ग्लोईंग लाईन्सवरती येऊन जायचं. इथं आल्यानंतर ना तुम्हाला क्लब हर्ट्स नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. क्लब हर्ट्स सिंपल क्लब हर्ट्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. याची लेंथ जी आहे एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. ओके, तर मित्रांनो आपले जेवढे काही इफेक्ट्स आहे तर ते आपण इफेक्ट्स ॲड करून घेतलेले आहेत. आता काय ट्रान्झॅक्शन ॲड करूयात. त्यासाठी हा व्हाईट बॉक्स आहे. व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक ब्लँच म्हणून इफेक्ट्स ट्रान्झॅक्शन सर्च मारा. ब्लँच हे बघा ब्लँच ट्रान्झॅक्शन सर्च मारायचं. इथे येऊन जायला ब्लँच नावाचं ट्रान्झॅक्शन सर्च करून ॲड करायचं आहे. याची लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे. बाकी इथं ॲप्लाय टू ऑलचं ऑप्शन येऊन जाईल. इथं आहे बघा ॲप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे. ऑप्शनवरती क्लिक करून ॲप्लाय टू ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून आपला जो ट्रान्झॅक्शन आहे एकाच क्लिकमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे. ओके, बाकी राहिला या फिल्टरचा विषय. मी फिल्टर तुम्हाला ॲड करून दाखवतो कोणते ॲड करायचे. परत स्टार्टिंग पॉईंट पैसे यायचे मित्रांनो. फिल्टर्सवरती यायचं. फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर एक ट्रेंडिंगवरती फीचर्डवरती यायचं आहे. एक 4K नावाचं फिल्टर ॲड करायचं. म्हणता 4Kची लेंथ जी आहे ती एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. ओके, 4K ॲड केला. परत स्टार्टिंग पॉईंट पैसे यायचं. परत फिल्टरवरती यायचं. परत फिल्टरवरती आल्याच्यानंतर तुम्हाला एक इन्हान्स नावाचं फिल्टर बघायला भेटलं. सिंपल इन्हान्स नावाचं फिल्टर ॲड करायचं आहे. ओके, याची लेंथसुद्धा एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची इन्हान्सची. बाकी वाटलं तर एक आणखी फिल्टरवरती या. इथे क्लिअर टू नावाचं तुम्हाला फिल्टर बघायला भेटून जाईल. क्लिअर टू ही बघा क्लिअर टू सिंपल फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. ओके, यात काय वाटलं अजून फिल्टर ॲड करायचं असेल तर फिल्टर ॲड करा. इफेक्ट्स ॲड करायचे असेल इफेक्ट ॲड करा. काहीच तो प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर बिंदासली कमेंटमध्ये विचारा. आपण लगेच कमेंटचं उत्तर देत असतो. ओके, तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ अशा प्रकारे रेडी होऊन झालेला आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या अजित क्रिएशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. प्लस आता आपलं दुसरं एक चॅनल येत आहे मोटिवेशनचा. त्यावरती आपण मोटिवेशन पण खूप देणार आहोत. त्यामुळे सगळ्यांना सपोर्ट करायचं. त्या चॅनलला मला सपोर्ट सगळ्यांनी करा. मी सगळ्यांना सपोर्ट करणार. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लिंक त्या चॅनलची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. विषय काय फक्त नावावरती सर्च होणार नाही मित्रांनो. नावावरती कारण आत्ता उघडलं चॅनल आहे. नाव पण लक्षात राहू द्या. तरी पण माझा डिजिटल प्रवास म्हणून नाव आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो व्हिडिओ आता सेव्ह करण्यासाठी वरी AI क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं. इथं AI अल्ट्राइजचा ऑप्शन ऑन असेल ऑलरेडी. याला ऑफ करायचं जेणेकरून आपली स्पीड आहे सेव्ह व्हायची व्हिडिओ ती थोडी कमी होते. पण याला बंद केलं की ती वाढते. त्यामुळे बंद करा. रेझोल्युशन 10 पिक्सल ठेवा. फ्रेम रेट 30% ठेवायची. ओके, तर मित्रांनो इथे एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. तुमच्या व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो नेक्स्ट कोणता टॉपिक पाहिजे कमेंटमध्ये नक्की कळवा. त्या टॉपिकवरती व्हिडिओ आपण 100% आणूया. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.